6 दिसंबर यह विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का महापरिनिर्वाण दिन है। महापरिनिर्वाण दिन के अवसर पर अनेक मान्यवरों के साथ नागरिकों ने बाबा साहेब को भावपूर्ण अभिवादन किया। 6 दिसंबर विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का महापरिनिर्वाण दिन है और आज के दिन पूरे विश्व में महामानव को भावपूर्ण तरीके से अभिवादन किया जाता है। चंद्रपुर के मध्य में स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के पुतले के पास भी बड़ी संख्या में बौद्ध बांधवों के साथ अन्य लोगों ने पहुंचकर उन्हें अभिवादन किया और इस मौके पर एक कार्यक्रम भी रखा गया, जिसमें मुख्यतः जिलाधिकारी विनय गौड़ा, पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी, प्रवीण खोबरागड़े के साथ अनेक बौद्ध बांधवों ने तथा लोगों ने तथागत भगवान गौतम बुद्ध एवं महामानव विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन किया और इस मौके पर बुद्ध वंदना भी की गई। इस दौरान जिलाधिकारी विनय गौड़ा ने बाबा साहब को अभिवादन करते हुए कहा, बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या सर्वांना मी अभिवादन करतो त्यांना आणि सर्वांनी या कार्यक्रमात आलेला आहे त्यांना पण याच्या बाबतीत मी संदेश देतो आणि आज या निमित्ताने जो माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात मौल्य व्हॅल्यूज आणि या गोष्टीसाठी त्यांनी उभे होते त्यांना स्मरण करणे आवश्यक आहे आणि आजसुद्धा ते सर्व मौल्य आणि व्हॅल्यूज आजसुद्धा ते महत्त्वाचे आहेत। ते सर्व आम्ही पालन केलं तर आपला पूर्ण समाज आणि देश चांगला होईल। धन्यवाद। साथ ही इस मौके पर पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी ने भी उपस्थितों को संबोधित किया। आज या ठिकाणी आपण फक्त मानवंदना देणं हा हेतू नसतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपण विधायक काम करावं आणि नवीन पिढीला डॉक्टर बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि त्यांचे विचार समजावून सांगावे हा यामागचा हेतू असतो आणि आयोजकांनी तो मोठ्या कल्पकतेने या ठिकाणी राबवला आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। जी दानपेटी बाहेरच ठेवलेली आहे, पुस्तक आणि पेन दान करावं ही संकल्पना खूपच सुंदर आहे। बाबासाहेबांनी आपल्याला जे त्रिसूत्री देऊन गेलेले आहेत, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या त्रिसूत्रीचंच जे प्रातिनिधिक स्वरूप आहे ती आपली दानपेटी आहे की आपल्या होतकरू विद्यार्थ्यांना, होतकरू मुलांना बळ मिळावं शिकण्यासाठी, त्यासाठी ही संकल्पना राबवली आयोजकांचे मी या ठिकाणी आभार आणि कौतुक करतो। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी रेड क्रॉस सोसायटी आणि टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या तर्फे जे रोगनिदान शिबिर किंवा चिकित्सा शिबिर या ठिकाणी आपण लावलेलं आहे त्याबद्दल देखील खूप आभार, कारण हा अतिशय दुर्लक्षित विषय आमच्या भगिनींसाठी आरोग्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय असतो आणि एवढी सुविधा आम्हाला ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही ती आपण या ठिकाणी आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपलब्ध करून दिली। हीच खरी श्रद्धांजली या महामानवाला ठरेल। या साथ ही इस मौके पर प्रवीण खोबरागड़े ने भी महामानव विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को अभिवादन करते हुए अपना मनोगत व्यक्त किया। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिवस, त्यानिमित्त मी सर्व जनतेला अभिवादन करीत आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संकल्प दिला आहे, बाबासाहेबांची जी इच्छा होती की सर्व युवकांनी शिकायला पाहिजे, बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर त्या मूलमंत्रावर आपण चाललं पाहिजे आणि विद्यार्थ्यांकरता खास करून विद्यार्थी आहेत त्यांनी शिकून समाजाची सेवा करायला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत होतं। तर त्यानुसार आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण बाबासाहेबांचे विचार सर्व जनतेवर पोहोचवायला पाहिजे। बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आपल्याला त्या संविधानावर हा देश चालत आहे आणि संविधानावर देश चालत असताना सर्वजण संविधानाची अंमलबजावणी करत आहे आणि आज मोठ्या प्रमाणात आम्ही त्या पद्धतीने पूर्ण भारतामध्ये संविधानाचा अशा प्रकारे बाबासाहेबांना आपण आज 6 डिसेंबर
आपण इथे सर्वजण आदरांजली अर्पण करण्याकरता इथे आलो. आज कलेक्टर साहेब आदरांजलीचा कार्यक्रम असल्यामुळे बाबासाहेबांचा विचार जो होता तो काय होता अशा प्रकारे मोठ्या बाबासाहेबांच्या विचारांनी चालायचं. आपण सर्व बाबासाहेबांचा विचार किंवा बाबासाहेबांची CTV परिवार भी महापरिनिर्वाण दिन के अवसर पर विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को भावपूर्ण अभिवादन करता है। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।